बातमी आहे बुलढाणा जिल्ह्याची। देवगड तालुक्यातील देवगम येथील योगेश मिसाळ हा ध्येयवेडा तरुण धावला विद्यार्थ्यांच्या मदतीला। आर्मी व सैन्य भरतीसाठी सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या स्वखर्चातून दिले क्रीडांगण तयार करून। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। प्रतिनिधी गजानन चोपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील देवगड तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नवतरुण विद्यार्थी सैन्य व आर्मी भरतीची तयारी करत आहे, परंतु बऱ्याच गावांमध्ये सैन्य व आर्मी भरतीची तयारी करण्यासाठी क्रीडांगण उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांची हिरामोड होताना दिसून येत आहे। ग्रामीण भागात कुठेतरी सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शिनगाव जहागीर येथील ध्येयवेडा तरुण योगेश मिसाळ हा धावून आल्याने सैन्य व आर्मीची भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे। ग्रामीण भागातील शिनगाव जहागीर येथील विद्यार्थ्यांना मिळेल त्या ठिकाणी सराव करावा लागत होता। सरावासाठी व्यवस्थित क्रीडांगण उपलब्ध नसल्याने सराव कसा करावा असा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला होता। अशातच शिनगाव जहागीर येथील मल्हार सेनेचे युवा नेते योगेश मिसाळ यांनी विद्यार्थ्यांना होणारा त्रास पाहताच खर्चाचा कुठलाही विचार न करता स्वखर्चातून सैन्य व आर्मीची भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना पडीत मोकळ्या जागेवर जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करून या ठिकाणी 120 वॅटच्या लाईटचा प्रकाश झगमगाट करून रात्री उशिरापर्यंत सराव करता यावा यासाठी मोठे क्रीडांगण तयार करून दिले आहे। त्याचबरोबर काटेरी झाडांनी वेढलेल्या रस्त्याची दुरुस्ती देखील करण्यात आली। नव्यानेच उपलब्ध करून दिलेल्या क्रीडांगणावर दररोज शेकडो सैन्य व आर्मीची भरती करणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सराव करताना दिसून येत आहे। सैन्य व आर्मी भरतीचे सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आभार मानताना दिसत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारा योगेश मिसाळ हा गावातील अनेक वयोवृद्धांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तत्पर राहतोय। ध्येयवेडा योगेश मिसाळ त्यांच्या कार्याची सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदन केले जात आहे।